प्रत्येक देशासाठी एक संविधान है। हर एक देश के लिए एक संविधान रहता है और उस संविधान में क्या लिखा रहता है? नियम लिखे रहते हैं, लोगों को दिए हुए अधिकार उसमें रहते हैं, देश किस तरह से चलाना है ये सारी बातें उसमें लिखी रहती है। और उस नियमों के अनुसार जब देश चलता है तो वो देश बहुत ही आगे बढ़ता है, प्रगति करता है। लेकिन अगर उस हिसाब से, उस नियमों के अनुसार अगर वो देश नहीं चले तो वो कभी प्रगति नहीं कर सकता। हालेलुया। तो प्रत्येक देशासाठी एक वेगवेगळं संविधान आहे त्यांचं। पण तुमच्या लक्षात येत आहे त्या सर्व देशांसाठी म्हणजे सर्व जगासाठी एकच नियमांचं पुस्तक आहे आणि ते पुस्तक आपल्या हातात आहे। हालेलुया। कोणाला आनंद झालेला दिसत नाहीये। सगळ्या देशासाठी सारखेच नियम या पवित्र शास्त्रामध्ये देवाने आम्हाला दिलेले आहेत। हालेलुया। ते अमेरिकेसाठी पण तेच नियम आहेत आणि भारतासाठी सुद्धा तेच नियम आहेत। म्हणजे हे एक प्रकारे आमचं आत्मिक संविधान आहे। हालेलुया। ज्याच्यामध्ये आमच्यासाठी उत्तम नियम लिहिलेले आहेत, आम्हाला अधिकार दिलेले आहेत आणि त्या नियमांनी आणि अधिकारांनी जेव्हा आम्ही चालतो तेव्हा देवाच्या राज्यात आम्ही सुखरूपपणे पोहोचतो। हालेलुया। कारण आत्मिक जगामध्ये या देवाच्या नियमानुसारच आपल्याला प्रवेश करणं शक्य आहे। हालेलुया। आजकाल आपण बघतोय आता सगळीकडे काय स्थिती झाली आहे। प्रतिज्ञा तर रोज आम्ही म्हणतो शाळेमध्ये, सारे भारतीय माझे, तुमच्या पण पाठ आहे बघा अजून, भारत माझा। पण आता वेळ अशी आहे भारत काही लोकांचाच देश झालाय असं त्यांना वाटायला लागलंय की त्यांना वाटतं भारत हा फक्त त्यांचाच देश आहे आणि तशीच गोष्टी ते करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे, है ना। विसरले आहेत ते की अनेक क्रांतिकारी, अनेक नेत्यांनी, समाज सुधारकांनी या देशाला पुढे आणण्यासाठी, सुधारण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले। पण हळूहळू काय होते, पूर्वीसारखीच परिस्थिती येते। कोणीतरी ती सत्ता आपल्या हातात घेऊ पाहत आहे। हालेलुया। तुम्ही जर पूर्वीचा अभ्यास केलात तर तुम्हाला ते 4 वर्ण लक्षात आहेत का? माहीत आहेत ना? हां, आता सांगत नाही। त्यातला पहिला वर्ण आता परत जोर करायला लागलाय आणि त्यांना वाटतं त्यावेळेला सर्वात सुरुवातीला जर तुम्ही अभ्यास केला असेल, वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की ब्राह्मणांशिवाय इतर कोणालाही शिक्षणाची संधी नव्हती आणि शिक्षण नाही तर लोकांमध्ये किंवा देशामध्ये कधीच सुधारणा होऊ शकत नाही। त्याच्यासाठी मी म्हणेन परमेश्वरानं आमच्या या भारतामध्ये एका चांगल्या नेत्याला उभं केलं, समाज सुधारकाला, नेता नाही समाज सुधारक, महात्मा ज्योतिराव फुले। बघा त्यांची सिरियल, खूप काही शिकण्यासारखं आहे। कितीतरी विरोध त्या जोडीने, फुले जोडीने, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी सहन केलाय। त्यानंतर या सगळ्यांच्या विरोधात देशातून आणखीन एक मनुष्य उभा राहिला ज्यांनी संविधान लिहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। किती छळ, कल्पना करू शकत नाही तुम्ही। जेव्हा जेव्हा देवाच्या नियमांमध्ये कोणी गडबड करतो तेव्हा देव त्याच्या लोकांना उभं करतो।
हालेलुया. आणि आज सगळ्या देशात माणसातून नव्हे तर देवानं त्याच्या रक्तानं खंडून घेतलेले त्याचे खाजगीचे लोक त्याचं नियमशास्त्र त्यांच्या हृदयात देऊन जगामध्ये उभे केलेले आहेत. आणि ते तुम्ही आणि आपण आहोत. हालेलुया. आहे की नाही? यांना कोण अडवेल? कोणी अडवू शकतो? आपल्याला अडवू शकत असेल तर ते स्वतःच. दुसरं कोणीही आपल्याला अडवू शकत नाही, थांबवू शकत. कारण या नियमशास्त्रात देवाने इतके मोठे अधिकार त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याच्या शिष्यांना दिले आहेत. ते जर रोज आपण आपल्या जीवनात आणू तर आपल्याला अडवणारी कोणतीही शक्ती या जगात नाही आहे. हालेलुया. त्या अधिकारांविषयी आज पाहणार आहोत. तिकडे येण्यासाठी मला एवढं सगळं सांगावं लागलं. प्रभू येशूमध्ये आम्हाला दिलेले अधिकार पाहायचे नाही? जिवंतासारखे बोला ना. अधिकार पाहूया. सगळ्यात महत्वाचा आणि मोठा अधिकार माहित आहे कोणता? तो कोण सांगेल? सगळ्यात मोठा, की त्या अधिकारावर बाकीचे सगळे अधिकार डिपेंड आहेत. सबसे बड़ा अधिकार परमेश्वर ने हमें दिया है, जिसके ऊपर बाकी के सब अधिकार डिपेंड है, आधारित है. वो पहला अधिकार यूहन्ना की किताब में पहले अध्याय में 12वें वचन में देवाची मुले होण्याचा अधिकार. हालेलुया. काय आहे तो पहिला अधिकार? म्हणा सगळेजण. सगळेजण नाही बोलले ना. हालेलुया. हा सगळ्यात महत्वाचा अधिकार देवानं आम्हाला दिलेला है. सबसे बड़ा परमेश्वर के पुत्र होने का अधिकार. आइए पढ़ते, वाचूया योहान पहिला अध्याय वचन 12. यूहन्ना की किताब पहला अध्याय वचन 12. परंतु जितनों ने उसे ग्रहण किया उसने उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया, अर्थात उन्हें जो उसके नाम पर विश्वास रखते हैं. काय लिहिलंय पहा. परंतु जितक्यांनी त्याला अंगीकारले, त्याला म्हणजे कोणाला? प्रभू येशूला अंगीकारले म्हणजे स्वीकारले. आणि काय म्हटलंय? म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना दोन गोष्टी केल्या पाहिजेत. त्याचा स्वीकार करायचा आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा. मग आम्हाला एक अधिकार मिळतो. कोणता अधिकार आहे तो? त्याने देवाची लेकरे होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. जितनों ने उसका अंगीकार किया और उसके नाम पर विश्वास किया, उन सब को उसने परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया. आहे की नाही सगळ्यात मोठा अधिकार? हालेलुया. कोणाची मुलं होते अगोदर आपण? सगळी सैतानी कामं करत होतो आणि तरी स्वतःला मोठे धार्मिक समजत होतो. मी काही पाप केलेलं. आजही बरेच लोक तेच म्हणतात, मैंने क्या पाप किया है. हालेलुया. जो कोई ऐसा बोलता है उसको वचन निकाल के बताओ. रोमकरास पत्र 3:23 हो. सर्वांनी प्रश्नच मिटला. देव असं म्हणतो, तू काहीही बोल. हालेलुया. परंतु जेव्हा आम्ही प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याचा स्वीकार करतो, त्यावेळेला आम्हाला एक मोठा अधिकार प्राप्त होतो आणि तो अधिकार आहे देवाची मुलं होण्याचा अधिकार.
हालेलुया. आणि आपण ते आहोत. अभिमानाची गोष्ट आहे. हालेलुया. मी अमक्या तमक्याचा मुलगा हे सांगण्यापेक्षा मी देवाचा मुलगा सांगणं हे खूप अभिमानाचं आहे. हालेलुया. तुला माहीत आहे का माझा बाप कोण आहे ते? जगात हे बोललं जातं, परंतु जगातल्या लोकांना अभिमानानं बोलायचं आहे. तुला माहीत आहे का माझा बाप कोण आहे ते? हालेलुया. त्याला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार दिलेला आहे. हालेलुया. आणि त्यानं मला अधिकार दिलाय की मी त्याचा मुलगा व्हावं. हालेलुया. म्हणजे बापाचं आहे ते माझं आहे. जगाचा नियम काय आहे? जे बापाचं आहे, जे पित्याचं आहे, ते सर्व त्याच्या मुलाचं आहे. हालेलुया. बाप आपल्या मुलापासून काहीही राखून ठेवत नहीं. पिता अपने बच्चों से कुछ भी संभाल के नहीं रखता. वो अपने पास जो भी है वो सारी बातें अपने बेटे को दे देता है. बल्कि ये भी सोचता है कि चाहे मेरे पास नहीं भी हो तो भी वो देने की सोचता है. हालेलुया. लेकिन मेरे पिता के पास तो सब कुछ है. उसने यीशु मसीह के नाम में उसके लहू के द्वारा मेरा रिश्ता परमेश्वर पिता से जोड़ दिया, जैसा कि उसका रिश्ता था. जसं येशूचं नातं पित्याबरोबर होतं, तेच नातं त्यानं आमचं सुद्धा पित्याबरोबर जोडून दिलं. हालेलुया. हा केवढा मोठा अधिकार आहे. आमेन. कभी बोलो मत. आमेन. हालेलुया. गलती का रसपत्र 3 अध्याय वचन 26. गलतियों की किताब 3 अध्याय वचन 26. क्योंकि तुम सब उस विश्वास के द्वारा जो मसीह यीशु पर है परमेश्वर की संतान हो. 3:26. काय लिहिलंय पहा. कारण ख्रिस्त येशूवरच्या विश्वासाकडून तुम्ही सर्व, बोला ना पुढचं, तुम्ही सर्व, हालेलुया. म्हणून आम्ही सर्व भाऊ बहीण आहोत. कारण आमच्या सगळ्यांचा पिता एकच आहे. आणि हे कोणी चमत्कार केलाय? हा आमच्या येशूवर विश्वास ठेवल्यामुळे चमत्कार झाला. हालेलुया. त्यामुळे धर्म राहिला नाही, जात राहिली नाही, भेद राहिला नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही. उरलं ते फक्त एकच, तो माझा पिता आणि आम्ही त्याची मुलं. हा अधिकार. हालेलुया. स्वर्गातली सगळ्यात मोठी गोष्ट येशूच्या द्वारे आम्हाला मिळाली आहे. हालेलुया. प्रभूला महिमा आणि गौरव देऊ. 1 योहान 3 अध्याय वचन 1. पहिला योहान 3 अध्याय वचन 1. देखो पिता ने हमसे कैसा प्रेम किया है हालेलुया. कि हम परमेश्वर की संतान कहलाएं, और हम भी है भी. हां. आपल्याला देवाची लेकरं म्हणावे यात बापाने आपल्याला केवढे, काय शब्द आहे? प्रीतिदान. आम्ही देवाची मुलं व्हावं हे काय आहे? त्याच्या प्रेमानं दिलेलं दान आहे. आमच्या कर्मानं मिळालेलं नाही, आमच्या कुठल्या चांगल्या कृतीने मिळालेलं. हां. तुम्ही स्वतःला माणसं काहीही समजत असू देत, परंतु हे प्रेमाचं दान आहे. हालेलुया. आणि ते कोणाच्या द्वारे मिळालंय? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालंय. हालेलुया. किती चांगलं होईल ना जर हे सगळं जसेच्या तसं सर्व जगाला शिकवलं गेलं असतं तर. हालेलुया. आज जगामध्ये युद्ध झालं असतं, लोकांना रस्त्यावर यावं लागलं असतं, गरजच पडली नसती. हालेलुया. पण आपल्याला मिळालंय. हालेलुया. आणि जे मिळालंय ते काय करायचंय? लपून ठेवायचं.
वचन काय म्हणतं? मिळालंय ते काय करायचं? ठेवायचं लपून. काय करायचं? एकाला 2,000 दिले होते ना, उदाहरण आहे. एकाला 5,000 दिले होते ना, आणि एकाला 2 आणि 5 वाल्यांनी काय केलं माहित आहे तुम्हाला? मी सांगत नाही आता परत. हालेलुया. एकानं लपवलं त्याला काय मिळालं, आणि ज्यांना वाढीला लावलं त्याला काय मिळालं? हालेलुया. तो इसका मतलब ये हुआ, परमेश्वर ने जो कुछ भी हमें दिया है उसका बिजनेस करना है. हॅलो. लॉकरमध्ये नेऊन ठेवायचं. त्याच्याकडून जो मोठा हा आशीर्वाद दिलाय त्याचा बिझनेस करायचा आहे. पोटासाठी भरपूर भरपूर धंदे करतो. केवढे मोठे मोठे बिझनेस करतो आपण ना, आणि सकाळपासून संध्याकाळ रात्री झोपेपर्यंत बिझनेसच चालू असतो. हालेलुया. पण देवाने हे जे मोठं प्रीतिदान आम्हाला दिलेलं आहे त्याचा बिझनेस कधी करणार आहोत? हा अधिकार जेव्हा आपण वापरतो तेव्हा चमत्कार होतात. हालेलुया. हालेलुया. एका तरुणानं हा अधिकार वापरला लोकशाहीचा, आणि भारतात गेल्या दिवसात केवढा मोठा चमत्कार झाला. हालेलुया. सगळ्या सत्ताधाऱ्यांना झुकावं लागलं. जर एक मुलगा, एक तरुण ज्याला प्रभूचं ज्ञान नाही, फक्त संविधानातल्या काही गोष्टी माहीत आहेत, तो जर इतकं करू शकतो, तर ज्या देवानं आम्हाला हा अधिकार दिला आहे, आम्ही जर त्याच्यामध्ये उतरू तर आपण काय करू? विश्वास आहे? हालेलुया. काय करू शकतो आपण? पण झालंय काय? बऱ्याच विश्वासणाऱ्यांनी आपले अधिकार धन समजून लॉकरमध्ये ठेवून दिलेले आहेत. काय समजून? ते लॉकरमध्ये ठेवण्यासाठी नाही, ते वापरण्यासाठी आहे. प्रभूला धन्यवाद. रोमकरास पत्र 8वा अध्याय वचन 16 आणि 17. रोमियो की किताब 8वां अध्याय वचन 16 और 17. Romans chapter 8 verse 16 and 17. आत्मा आप ही हमारी आत्मा के साथ गवाही देता है कि हम परमेश्वर की संतान हैं. आमेन. और यदि संतान हैं तो वारिस भी. yes. वरन परमेश्वर के वारिस और मसीह के संगी वारिस है. हालेलुया. कि जब उनके साथ दुख उठाएं तो उनके साथ महिमा भी पाए. 16 वचन. आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहोत. आता आपल्याविषयी कोण साक्ष देत आहे? कोण साक्ष देत आहे? आत्मा. प्रभूचा आत्मा कोणाविषयी साक्ष देत आहे? आपल्याविषयी. आपण देत नाही, पण आत्मा देतोय. हालेलुया. पुढे काय म्हटलंय? 17 वचन. आणि जर लेकरे आहोत तर वारिस पण आहोत. जर लेकरे आहोत तर वारिस. नुसतं वारिस नाही, पुढे आणखीन लिहिलं लगेच, देवाचे वारिस. कोणाचे वारिस? आणि ख्रिस्ताच्या सोबतीचे वारिस आहोत. या एका अधिकारामुळे काय मिळालं? ख्रिस्ताच्या सोबतीचे वारिस. हालेलुया. वारिस म्हणजे समजतं ना, पित्यानंतरचा सगळा अधिकार. हालेलुया. जे बापाचं आहे ते बापाचं काय आहे?
बापाचं काय आहे? स्वर्ग. हालेलुया. मग वारीस आहे म्हणून मुलाचं पण काय आहे? किती श्रीमंत होता पण. हालेलुया. पण काय झालंय, अधिकार व्यवस्थित माहीत नसल्यामुळे ती संपत्ती मिळत नाहीये. हालेलुया. आम्ही त्याच्या सोबतीचे वारीस म्हणून येशूच्या, पहिला येशू हा देवाचा एकुलता एक पुत्र होता. हालेलुया. पण आता त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा सोबतीचे वारीस आहोत. हालेलुया. येस. पहिला फक्त स्वर्गातला आणि ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यावर अधिकार प्रभू येशू ख्रिस्तालाच होता. पण आता येशूवर विश्वास ठेवल्यामुळे, त्याचा स्वीकार केल्यामुळे, त्यानं आमच्यासाठी रक्त सांडल्यामुळे आता काय केलं झालं, नातं जोडलं गेलं आणि आता आम्ही येशू बरोबर त्याच्या सोबतीचे वारीस पण झालो. हालेलुया. हा आमचा अधिकार आहे आणि हा अधिकार आमच्यापासून कोणी हिनावून घेऊ शकत. म्हणून मगाशी सुरुवातीलाच म्हणालो, जर हिरावून कोणी घेऊ शकत असेल तर ते आम्ही स्वतःच आहोत. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. सर्व काही म्हटलंय, त्याच्या सोबतीचे वारीस आणि त्याच्याबरोबर गौरविलेही जावे म्हणून पुढे महत्त्वाची आणि गोष्ट आहे, जर आपण त्याच्याबरोबर, हे नाही पटत ना. हालेलुया. वारीस सगळं मिळणार, पण पुढे एक अट आहे. काय? सुखात झोपलो तर. हालेलुया. दुःख सोसलं. मग याच्यावरून, हे वचनावरून काय घडणार माहित आहे? आमचे विरोधी जर गेटवर उभे राहिले तर आमच्यामध्ये स्पर्धा लागेल, दुःख सोसायला पहिला कोण जातो. बरोबर का? हॅलो. प्रभू बघणार आहे बागे कोपऱ्यात कोण लपतो आणि पुढे कोण जातो. हालेलुया. दुःख सोसायला पुढे कोण जातो. ज्याला अधिकाराची जाणीव आहे ना, तो मागे राहणारच नाही. हालेलुया. कारण त्याला खात्री आहे, या दुःखात, या संकटात जरी माझा जीव गेला तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी त्याच्या सोबतीचा वारीस होणार आहे. हालेलुया. बाकीचे सगळे नंतर येतील, पण माझा नंबर अगोदर लागेल. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. दुसऱ्या अधिकाऱ्याकडे जाऊया. दुसरा अधिकार, पाप क्षमा करण्याचा अधिकार. म्हणाल सगळेजण, पाप क्षमा करण्याचा अधिकार. हालेलुया. म्हणजे देवानं हा सुद्धा अधिकार आपल्याला दिलेला. म्हणून बायबल वाचलं पाहिजे. कोणतं वचन कुठे आहे, कुठला अधिकार कुठे आहे, आपल्या बरोबर लक्षात राहिलं पाहिजे. कुठे आहे बघा, योहान 20 अध्याय वचन 23. योहान 20 वचन 23. जॉन 20 वर्स 23. जिनके पाप तुम क्षमा करो वे उनके लिए क्षमा किए गए हैं. हालेलुया. जिनके तुम रखो वे रखे गए हैं.
हा अधिकार आहे तुमचा, आपला. काय म्हटलंय? ज्या कोणाची पापे तुम्ही क्षमा कराल त्यांना त्यांची क्षमा करण्यात आलेली. म्हणजे तुम्हाला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आमच्या प्रभूनं दिलेला आहे. आपल्या प्रभूने आपल्याला हा अधिकार दिलेला आहे. पाप क्षमा करने का अधिकार प्रभु यीशु मसीह में हमें मिला है. हाँ, वो कहता है जिस किसी के भी आप पाप क्षमा करोगे उन्हें क्षमा की जाएगी. अगर तुम उनको क्षमा नहीं करोगे तो वैसे ही रहेंगे. पुढे लिहिलंय ना, ज्या कोणाची पापे तुम्ही राहू द्याल त्यांची पापे राहू दिली आहे. म्हणजे तुम्ही, तुमच्या हातात आहे हा अधिकार. प्रभू येशू सुद्धा तेच म्हणायचं नाही का? जा तुझ्या पापांचे. कित्येक लोक जे त्याच्याकडे आले त्यांना तो हेच बोलायचा, जा तुझ्या पापांची. आणि तोच अधिकार त्यानं आम्हाला दिला. तुम्ही पण बोलाल त्यांच्या पापांची क्षमा होईल. हालेलुया. किती मोठी शक्ती. स्वतःला ओळखूया. म्हणजे भारताच्या संविधानामध्ये 6 महत्त्वाचे अधिकार आहेत, हो की नाही? समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आठवावे लागतात. धर्म स्वातंत्र्यामध्ये आलं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य. हे सगळे अधिकार आज आपण पाहतोय धाब्यावर बसवलेले आहेत, आहे ना. आम्हाला संविधानाने अधिकार दिले, आम्हाला नाही, सगळ्या देशाला हा अधिकार दिलेला आहे की त्याला आवडतो त्या धर्मात तो जाऊ शकतो. मग तुम्हाला त्याच्या विरुद्ध कायदा करायची काहीच गरज नाहीये. त्याचं हे स्वातंत्र्य आहे, त्याला आवडतं तिथे त्याने जावं. पण सगळं उलट घडत आहे. म्हणून आज प्रभू आपल्या सगळ्यांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देत आहे. तुम्ही हे, आम्ही जेव्हा हे वापरू ना तेव्हा वेगळा देश आपल्याला बघायला मिळेल. हालेलुया. सगळे विश्वासणारे जेव्हा हे अधिकार वापरणार आहेत तेव्हा एक नवीन बदल, परिवर्तन या देशामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी तर म्हणतो प्रभू करतोय ते खूप चांगलं करतोय. सगळ्या झोपलेल्यांना आता जागं करायचं का वेळ आलेली आहे. सगळे न प्रभू प्रत्येक वेळेला, बऱ्याच वेळेला शिष्याने विचारायचा, मग तुम्हाला थोडं पण जागं राहत नाही का? हालेलुया. हां, आपण आहोत का जागे? विचारूया स्वतःला. सुखात आहे, शांतीमध्ये, आनंदात आहे. प्रभू तुला धन्यवाद. रोज प्रार्थना करतोय, रोज धन्यवाद देत, उपकार स्तुती करतोय. हालेलुया. मग आणखी काय करायचं म्हणा? रात्रीच्या वेळेला 10 मिनिटं पण उठून बसत नाही, एवढा शांतीने झोपतो. लोकांना झोप येत नाही म्हणून गोळ्या घ्याव्या लागतात. विश्वासणारे लोक ढाराढोर झोपतात. त्याने म्हटलं जागे राहा, रात्रीच्या जागे राहा आणि प्रार्थना करा. किती जण जागे राहून प्रार्थना करतात? किती जण उठतात मध्यरात्री 3 वाजता 4 वाजता? किती कमी हात वरती आहेत बघा. धन्यवाद. पण आहेत. म्हणजे इतके सगळे झोपलेले असतात, त्यावेळेला काही लोक उठून आपल्या मंडळीसाठी, आपल्या लोकांसाठी प्रार्थना करत असतात.
प्रभू तुला धन्यवाद, असे लोक तू मंडळी ठेवले आहेस, कारण ते जागतात म्हणून आपण शांतीने झोपतो. जसा आमचा प्रभू आमच्यासाठी जागा राहतो म्हणून आम्हाला सुखाची आणि शांतीची झोप मिळते, तसे कोणीतरी उठतात, आपली झोप मोड करतात, आपल्या देहाला कष्ट देतात आणि प्रभूला धन्यवाद देतात. आपल्या पालकांसाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या लोकांसाठी प्रभूला धन्यवाद की असे लोक या मंडळीत देवाने ठेवलेले आहेत. आणि आज हात कमी उभे आहेत, पण पुढच्या वेळेला मी नक्की म्हणेन सगळे हात वरती असतील. अरे वा, क्या बात आहे. मला वाटलं कोण आमेन म्हणणार नाही, पण सगळे आमेन म्हणाले. अधिकार देवानं दिलेला आहे. हालेलुया. पापांची क्षमा करण्याचा अधिकार. तिसरा अधिकार, आजार बरे करण्याचा अधिकार. कोणता अधिकार? नाही आवाज आला. हां, आजार बरे करण्याचा अधिकार. म्हणजे तुम्ही लोकांचे आजार बरे करू शकता. कळलं का? सगळ्यांच्या इंजेक्शन आहेत त्या कपाटात. काय इंजेक्शन कुठे आहेत? इंजेक्शन दाखवतो कुठे आहेत, दाखवतो. कोणतं इंजेक्शन कोणतं ते दाखवतो. आजार बरे करण्याचा अधिकार. मत्ती 10:1. मैथ्यू 10:1। फिर उसने अपने 12 चेलों को पास बुलाकर उन्हें अशुद्ध आत्माओं पर अधिकार दिया कि उन्हें निकालें और सब प्रकार की बीमारियों और सब प्रकार की दुर्बलताओं को दूर करें. काय लिहिले पहा. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांस आपल्याजवळ बोलावले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला, म्हणजे त्यांना काढून टाकायला. पुढचं आणि सर्व प्रकारची दुखणी बरे करायला अधिकार दिला. तुम्ही म्हणाल 12 शिष्यांना दिला, आम्हाला कुठे दिला? तिथे लिहिलं 12 शिष्यांना दिला, पण हा त्यावेळेला फक्त त्यावेळेला 12 शिष्यांना, नंतरच्या शिष्यांना दिला नाही. हॅलो, दिला की नाही? का त्यांना वेगळं आणि आपल्याला वेगळं? प्रभू भेदभाव करतो का? म्हणजे तो अधिकार आपल्याला पण मिळालाय की नाही? हो ना, मग आमेन म्हणा ना. हालेलुया. म्हणजे आजारी दिसला तर मी विश्वासानं त्याच्या डोक्यावर हात ठेवू शकतो, ज्याला खात्री आहे की देवानं मला हा अधिकार दिला आहे आणि मी हा वापरेन आणि समोरचा बरा होईल. हालेलुया. आजाऱ्यांना बरं करण्याचा अधिकार. वचन ही त्या अधिकाराची सुई आहे. कपाटातली सुई काय आहे? देवाचं वचन. ही घेऊन जेव्हा मी जातो तेव्हा ते औषधासारखं काम करतं. हालेलुया. जेव्हा मी म्हणतो की हो येशू, मी पूर्ण विश्वास ठेवतो, तू खाल्लेल्या माराच्या वळांनी मला आरोग्य मिळालंच आहे. हालेलुया. जेव्हा मी विश्वासानं म्हणतो, स्तोत्र 91 प्रमाणे मी परात्पराच्या ठाई विश्वास ठेवला आहे, आश्रय घेतला आहे. मग मी त्याच्या ठाई आश्रय घेतलाय, तर आणखीन एक वचन आहे, त्याच्या पंखाखाली मला निरोगी करण्याचा उपाय आहे. हालेलुया. स्तोत्र 91 प्रमाणे काय? मी त्याच्या ठाई आश्रय घेतला आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी कोणतं पुस्तक मी विसरून गेलो, ते नाही याच्यामध्ये आहे, ते जुन्या करारामध्ये आहे, ते मलाकी. येस, मलाकी.
मलाकीमध्ये, त्याच्या पंखाखाली मला निरोगी करण्याचा उपाय. हालेलुया. मग मला निरोगी करण्याचा उपाय आहे, तर मला अधिकार पण दिलाय ना, म्हणजे मी दुसऱ्याला पण निरोगी करू शकतो, मी दुसऱ्याचे पण आजार बरे करू शकतो. हालेलुया. आणि आजार बरे करताना तुम्हाला कुठे बायबलमध्ये असं वाचायला मिळालं का, प्रभू येशूने पित्याकडे प्रार्थना केली, हे पित्या, या आजारासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, तू याला स्पर्श कर आणि बरं कर. वाचलंय कुठे असं? प्रभू अधिकार वापरायचा. हालेलुया. तो म्हणायचा, बरा हो, उभा राहा, उठ आणि आपली बाज उचलून चालायला लाग. हालेलुया. अधिकार. लाजराला म्हटलं, उठ, बाहेर ये. हे वापरायचं. अधिकार येशूनं आम्हाला दिलाय. आपल्याला म्हणायचं, चालता हो, माझ्या शरीरावर तुला अधिकार. आपण एकदा बोलतो, दोनदा बोलतो आणि मग कंटाळून आपण आपला अधिकार बाजूला ठेवतो. हालेलुया. त्यामुळे परिणाम दिसत नाहीत. रोज बोला, जितक्यांदा दुखतं तितक्यांदा बोला, दिवसभर बोला. हालेलुया. सैतान पळून जाणारच. अधिकार, आमचा अधिकार आम्हाला फळास आलेला पाहायला मिळणारच. हालेलुया. मला परवा त्या ममताने सांगितलं, माझे बाबा आता खाली उतरून ते येतात ना, रुके भाऊ, रुके भाऊ, स्वतः खाली उतरले आणि खालून स्वतः वरती चढले. हा कुठलं औषध दिलंय? अधिकार. ते आतापर्यंत धावायला लागले असते, पण समोरच्याचा पण विश्वास लागतो ना, बरोबर की नाही? फक्त प्रार्थना करणाऱ्याचा विश्वास नाही काम करत, ज्याच्यावर प्रार्थना करतो त्याचा पण विश्वास असला पाहिजे की हे घडेल. हालेलुया. म्हणून आज हे लक्षात ठेवा की फक्त पाळकाच्या विश्वासाने नाही घडणार, तर माझा पण विश्वास तितकाच असला पाहिजे. हालेलुया. ते पांगळ्या मनुष्याला 4 जण घेऊन गेले, बरोबर ना? कुठं गर्दी भरपूर होती, समोरून जाता आलं नाही. काय केलं त्यांनी? छप्पर काढलं आणि वरून त्याला सोडलं. विश्वास कोणाचा? पलंगावर झोपलेल्याचा की त्या 4घांचा? त्या 4घांचा पण तितकाच विश्वास होता आणि झोपलेल्याचा पण होता. कदाचित तो म्हणाला असता तर मला नेऊ नका, काय गरज नाही, कशाला तिकडे जातो, नाही तर मला, मी आहे तो बरा आहे, मला त्याच्यापेक्षा औषध आणून द्या, असं पण घडलं असतं ना. पण त्याचा पण विश्वास होता, त्या 4घांचा पण विश्वास होता. आणि मग येशूने काय केलं? चल उठ, आपली बाज घेऊन उचलून चाललं. हालेलुया. हा अधिकार देवानं आम्हाला दिला. आजारांना आम्ही बरं करू शकतो. हालेलुया. योहान 14:12 पहा. जॉन 14:12 मैं तुमसे सच सच कहता हूँ कि जो मुझ पर विश्वास रखता है ये काम जो मैं करता हूँ वो अभी करेगा, आमेन, वरन इनसे भी बड़े काम करेगा, हालेलुया, क्योंकि मैं पिता के पास जाता हूँ. काय लिहिलंय पहा योहान 14:12 मध्ये, मी तुम्हास खचित खचित सांगतो. एकदा नाही, डबल खचित वापरलंय. खरं खरं अगदी खात्रीने सांगतो. काय सांगतो? मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल. हालेलुया.
म्हणाल का विश्वासानं, जी कामं येशूनं केली ती कामं मी पण करेन, कारण तो अधिकार त्यानं मला दिलाय. हालेलुया. वचनात लिहिलंय, माझ्याकडे नाही आहे ना, पण माझ्याकडे असेल तर ते काम करेल. हालेलुया. म्हणून जी सुरुवात केली कंटाळा करू नका. आमेन. हां, किती आनंदाची गोष्ट आहे. रॉनी ब्रदर कधी थांबत नाहीत, तरी ते पण थांबतात. पाहिलं मी 2-3 संडे. धन्यवाद प्रभूला. 14-12 म्हटलं, काय म्हटलं प्रभूने? मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल. हालेलुया, हालेलुया. आणि त्यापेक्षा, आणखीन त्यापेक्षा मोठीही करेल. हालेलुया. म्हणजे येशूनं केली तेवढीच नव्हे. अरे इतकी वर्ष काय नाही केलं ते, मग का नाही झालं? अधिकार वापरला नाही. हालेलुया. झालं नाही याचं कारण अधिकार वापरला नाही. वापरायचा का? आजपासून वापरायचा का? हालेलुया. हां, येशूनं दिलेलं वचन आहे, माणसाने नव्हे. माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षाही मोठी कामे करेल. म्हणजे येशूनं वादळ आणि वाऱ्याला शांत केलं, त्याच्यापेक्षाही मोठं वादळ आणि वारं मी पण शांत करू शकतो. केवढं मोठी शक्ती आहे ही, केवढी मोठी पॉवर देवानं आम्हाला दिली आहे. हालेलुया. पण काय होतंय, आपला बराचसा वेळ देहामध्ये जातोय. आपला म्हणालो, कारण मी पण ना त्याच्यात. पापी पेट का सवाल है जो कभी छूटता नहीं. देहाला कुदळायला शिकू. हालेलुया. 8 तास झोपतो का? 7च झोपू. हे असं केल्याशिवाय नाही होणार. रोज 8 तास झोपतो का? आता थोडा 7च तास झोपेन. 7 तास झोपतो का? तर 6 तास झोपेन. 6 झोपतो का? 5 तास झोपेन. आता पुढे नका बोलू म्हणा. नाही तर मग काहीतरी प्रॉब्लेम आहे तिकडे. झोपतच नसेल तर प्रॉब्लेम आहे. असं होणार नाही. माझ्यासारखा माणूस कुठेही झोपू शकतो. हालेलुया. विज्ञान सांगतं 6 तास झोप पुरेशी आहे. प्रभूमध्ये मी म्हणेन 5 तास पण पुरेशी आहे. हालेलुया. माझं होतं, मी अनुभव घेतला आहे खूप वेळा. तर शनिवारी यायचं, संध्याकाळी बसायचं, मग रविवारची तयारी करायची, कारण इथे तुमच्यासमोर 1 तास उभं राहून बोलायचं आहे ना काहीतरी. देवाच्या आत्म्याने देवाची उत्तम भाकर तुम्हाला मिळाली पाहिजे. मग कधी कधी रात्री जागा राहावं लागतं. मग किती तास झोपला याचा हिशोब करायचा नसतो. हालेलुया. मग जर देव इतकं थोडं केल्याने जर आम्हाला इतकं देतो, तर विचार करा ना, जर आम्ही आणखीन थोडंसं वाढवलं तर मिळणार नाही का? किती जण वाढवणार आहेत? प्रभूला धन्यवाद. हालेलुया. थोडंसं देहाला कुदळायला शिकलं पाहिजे. आमच्या अधिकाराचे परिणाम आम्ही आमच्या जीवनात अनुभव घेतल्याशिवाय राहणार नाही. का नाही? अशी प्रार्थना आपल्याकडे, अशी का प्रार्थना प्रत्येकाकडे असली पाहिजे की नाही? अशी असली पाहिजे की नाही? येस येशू, तू जितके चमत्कार केलेस तितके चमत्कार मी सुद्धा करेन.
बघा कोण आमेन नाही म्हणालो, कारण लगेच थोडासा विश्वास कमी झाला, करेन की नाही शंका येते लगेच मनात, है ना. बोलू की नको, अरे बोला, बाद में देखेंगे जो भी हो जागे. तो आमच्या बोलण्यात पण ताकद आहे, त्याच्यामध्ये संदेह आला, शंका आली तर नाही घडणार. हालेलुया. पण आम्ही जर बोललो तर काय लक्षात राहील, मी हे प्रभूला बोललेलो आहे, मला हे केलं पाहिजे. तर बोलायची हिंमतच करत नाही तर कसं होणार. सुरुवात इथून झाली पाहिजे, पहिली मनाची ही तयारी इथून झाली पाहिजे, मग तेव्हा मी या अधिकाराचा वापर करू शकतो. हालेलुया. आणि प्रभू म्हणतो, जी मी कामं केली त्याच्यापेक्षाही मोठी कामे तुम्ही करू शकाल, कारण मी बापाकडे जातो. काय म्हणतो पुढे तो, कारण म्हणजे शिष्यांना सांगतोय की आतापर्यंत ही सगळी कामं मी केली, पण मी बापाकडे जाणार आहे, माझ्यानंतरही तुम्हाला करायची आहेत. हालेलुया. सांगा ना, मला करायची आहे, मी करणार. आजारी बरे होतील, कारण येशूनं मला तो अधिकार दिला आहे. हालेलुया. जाऊया पुढच्या अधिकाराकडे. हां, बोलू, जास्त बोलत बसलं तर अधिकार बाकीचे राहून जातील. दुष्टावर आम्हाला येशूनं अधिकार दिलाय, म्हणजे सैतानावर आणि त्याच्या सर्व शक्तीवर, म्हणजे बांधण्याचा अधिकार आणि मोकळं करण्याचा पण अधिकार. हालेलुया. हालेलुया. सैतानाला बांधण्याचा पण अधिकार आणि आमच्या सर्व गोष्टी मोकळं करण्याचा पण अधिकार. पाहूया. पहिलं दुष्टावर दिलेला अधिकार, मत्ते 10:1 मगाशी जे वाचलं त्यातलं सुरुवातीचं वचन. मैथ्यू 10:1 फिर उसने अपने 12 चेलों को पास बुलाकर उन्हें अशुद्ध आत्माओं पर अधिकार दिया कि उन्हें निकाले और सब प्रकार की बीमारियों और सब प्रकार की दुर्बलताओं को दूर करे. हालेलुया. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांस आपल्याजवळ बोलावले आणि त्यांना बोला अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला. अशुद्ध आत्म्यांवर अधिकार दिला म्हणजे त्यांना, जे आमच्याकडे कोणी आला हे करत, आश्चर्याची गोष्ट आहे, काही विश्वासणारेच आश्चर्य करायला लागतात. नक्की प्रश्न पडतो, भूत याच्यात आले की भूत दुसऱ्याच आहे. अशुद्ध आत्म्याला, सैतानी शक्तीला धमकावण्याचा अधिकार येशूनं आम्हाला दिलेला. तुम्ही त्यांना काढून टाका. काय प्रभू म्हणतो, तुम्ही त्यांना काढून टाका. ती कितीही बलवान असले तरी आम्ही त्यांना धमकावू शकतो. सैतानाला धमकावण्याचा अधिकार. इथे पण हीच गोष्ट लक्षात घ्या. येशूची परीक्षा झाली तेव्हा येशू पित्याकडे प्रार्थना करत नाही बसला, बापा हा मला छळतोय, याचं तू काहीतरी कर. आपण अशाच प्रार्थना करतोय, प्रभू मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, याचं काहीतरी कर, तू आज्ञा कर. प्रभू म्हणतो, अरे हत्यार दिलंय ना तुझ्याकडे. हालेलुया. प्रभु जी क्या कहते हैं, हथियार तेरे पास दिया है, उपयोग में ला ना. नाही, आम्हीच त्याला ऑर्डर करतो, तू आज्ञा कर. तो म्हणतो मी तुला अधिकार दिलाय, तू कर. माझ्याकडे विनंती करत बसायची गरज. आणि येशूने तोच अधिकार वापरला. सैतानाला म्हणाला, माहित आहे, तिन्ही गोष्टी माहित आहेत तुम्हाला. मग ते ऐकून सैतान काय झालं म्हटलंय, काय झालं, मग किती बोला ना, काय झालं, निघून गेला, पळून गेला म्हणा, निघून गेला म्हणा. हालेलुया.
जेव्हा आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करतो तेव्हा सैतान सुद्धा पळून जातो. लूक 10:19. लूक 10:19। देखो मैंने तुम्हें सांपों और बिच्छुओं को रौंदने का और शत्रु की सारी सामर्थ्य पर अधिकार दिया है, और किसी वस्तु से तुम्हें कुछ हानि न होगी। हालेलुया. काय म्हटले बा? पहा मी तुम्हा साप व विंचू यांना तुडविण्याचा व वैऱ्याच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो. तुम्ही तुडवलंय कधी? कधी कोणाला तुडवलंय का? तुडवताना बघितलंय का? जाऊ दे, तुडवलं नसेल ते आपलं काम नाही म्हणा. पण कोणाला तरी तुडवताना बघितलंय? कोण बोलतच नाहीये. बघितलंय ना? तसं आपण तुडवतो का कोणाला? ताजं उदाहरण. हालेलुया. प्रभू म्हणतो तुमच्या शत्रूंना, म्हणजे काय करायचं? आपल्या शत्रूला पायाखाली तुडवायचं का? त्या माणसानं तुडवायचं का? त्याच्यामध्ये जो कार्य करत आहे त्याला तुडवण्याचा अधिकार प्रभू म्हणतो मी तुम्हाला दिला आहे. हालेलुया. वैऱ्याच्या सर्व शक्तीवर. हालेलुया. वैरी आमचा शत्रू जेव्हा गेट समोर येईल ना, तेव्हा प्रत्येकाने एक एक वाक्य काय बोलत नाही पाहिजे. सगळ्यांनी एकत्र राहून हात राहून उभं राहायचं आणि हालेलुया हालेलुया. माझा विश्वास आहे यरीहोच्या भिंती स्तुतीने पडल्या ना. हालेलुया. हातात हात धरून सर्व मंडळी, लेडीज सगळ्या पुढे, मागे जेंट्स हातात हात घालून ते शिव्या देतात देऊ दे, ते काय बोलतात बोलते, आम्ही हातात हात धरून परमेश्वराच्या नावाचा जयघोष करू. ही आहे आमच्या अधिकाराची ताकद. नक्कीच देव अद्भुत काम करेल. बरेचसे व्हिडिओ मी बघतो ते त्यांच्याबरोबर वाचाबाची करताना दिसतात लोक, विश्वासणारे लोक. त्याच्यातून आणखीन वाद वाढतात, आणखीन गोष्टी घडतात. हालेलुया. इथे आता बघा, इथे हे सगळेजण आहेत. तिथे एखाद्याला मागे मारलं तर ते फक्त त्यालाच कळलं पाहिजे. म्हणजे काय? त्या मार खाणाऱ्याने शांतपणे आराधना चालू आहे, समजा तुमची स्तुती चालू आहे, वचन चालू आहे, येस, माझं लक्ष फक्त तिकडे असेल, तो इकडे मारेल, तो मला ठोकेल, माझ्या बाजूच्याला पण कळणार. ही ताकद. जेव्हा एक विचलित होतो ना, तेव्हा तो अनेकांना विचलित करतो. आज तयारी करायची, आज मुद्दाम हे मला तुम्हाला सांगायचं आहे. हालेलुया. ज्याच्यावर ही वेळ येईल ना, त्यानं आपली दृष्टी प्रभूकडे लावावी. हालेलुया. मी आता या आंदोलनाच्या वेळेला बघितलं त्या पोरांमध्ये, पोलीस मारतायत, एक जण उभा राहिला आणि म्हणतो मार. ते 4-5 जण होते, ते थकले आणि गपचूप उभे राहिले. हालेलुया. शांतीची ताकद. हालेलुया. विरोध न करता, फालतू बडबड न करता, जेव्हा प्रभूच्या नावात आम्ही उभे राहू तेव्हा देव किती काम करेल आपल्यामध्ये. हालेलुया. तयार का सगळे? कायदा झालाय म्हणून आता तुमची तयारी करून घेतोय. वेळ आली तर आम्ही घाबरणार. आम्ही एकमेकांची ताकद बनणार आहोत. आम्ही एकमेकांचे ओझे वाहणारे होणार आहोत. कारण देवानं आम्हाला वाऱ्यावर सोडलेलं नाही.
तर त्याने स्वर्गातले उत्तम अधिकार त्यानं आम्हाला दिलेले आहेत. आमेन. वैऱ्याच्या सर्व शक्तीवर तो म्हणतो मी तुम्हाला अधिकार दिलेला आहे. इतकंच नव्हे, तो म्हणतो पृथ्वीवर तुम्ही जे काही बांधाल ते स्वर्गामध्ये बांधलं जाईल. हालेलुया. म्हणजे तुमचा शत्रू, तुमचा विरुद्ध उभा राहिलेला कोणी असू दे, त्या सैतानाला जर तुम्ही येशूच्या नावात बांधाल तर तो इथेच नव्हे तर तो स्वर्गात पण बांधला जाईल. अरे बांधलेला तो काय काम करेल हो? तो काय करू शकेल का सांगा मला? त्याला बांधायचंय. तो अधिकार येशूने आम्हाला दिलेला आहे. मत्ते 18:18. मैथ्यू 18:18, मैं तुमसे सच कहता हूँ, जो कुछ तुम पृथ्वी पर बांधोगे वह स्वर्ग में बंधेगा, आमेन. और जो कुछ तुम पृथ्वी पर खोलोगे वह स्वर्ग में खोलेगा. हालेलुया. मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या काही गोष्टी तुम्ही पृथ्वीवर बांधून टाकाल त्या आकाशामध्ये बांधल्या जातील. मग कोणत्या गोष्टी बांधायच्या? आपल्याला विरोध करणाऱ्या गोष्टी. हालेलुया. कारण आमच्या विरुद्ध कोणी माणूस काम करत नाही. आपल्याला वचन माहीत आहे. अंधाराच्या सत्ता ह्या आमच्या विरोधात उभ्या राहतात. मग बांधा त्यांना. हालेलुया. अधिकार दिला येशूनं. एक साक्ष मला आता आठवली. पुण्यातली, पास्टरनी बऱ्याच वेळेला सांगितलंय मला वाटतं. एक मुलगी, तिला 4 गुंडांनी पळवलं आणि एका पडक्या म्हणजे इमारतीचं बांधकाम चालू होतं, त्या इमारतीत तिला नेलं. विश्वासू मुलगी होती. आता 4 तरुण मुलांसमोर ती एकटी काय करणार? परंतु तिचा विश्वास किती मोठा पहा. त्या परिस्थितीत न घाबरता न भीता तिने आपले डोळे बंद केले आणि प्रभूच्या नावाने दिलेल्या अधिकारांचा वापर सुरू केला. जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गामध्ये बांधलं जाईल. त्याचा परिणाम असा झाला, ते 4ही जण जिथे होते तिथेच उभे राहिले. त्यांना हालचाल करता आली नाही. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, कोणीच मला काहीच करत नाही म्हणून बघण्यासाठी तिने डोळे उघडले तर ते जागेवरून हलू शकत. हा अधिकार आम्हाला प्रभू येशूने दिलेला आहे. हालेलुया. घाबरण्यापेक्षा, भिण्यापेक्षा जर कोणी अशा वेळेला, संकटाच्या वेळेला आपले डोळे बंद करेल, गुडघ्यावर जावेल, वचन घेऊन प्रभूकडे प्रार्थना करेल तर तो बांधला जाईल. हालेलुया. त्याच्या पुढे काय म्हटलंय? ज्या काही गोष्टी तुम्ही पृथ्वीवर मोकळ्या कराल त्या आकाशामध्ये मोकळ्या केल्या जातील. कुठल्या गोष्टी मोकळ्या कराल? आध्यात्मिक गोष्टी करा मोकळ्या. अंधाराच्या सत्तेने आमचे अधिकार, आमच्या गोष्टी, आमचे आशीर्वाद, आमचं कृपादान, आमचं आरोग्य, आमची शांती जी काय अडवली आहे ती मोकळी करा. येशूच्या नावात मी हे मोकळं करत आहे. तुम्ही कष्ट केलेत आणि तुमचा पगार मिळाला नाही काय? वचन म्हणतं हक्काचं ते तुम्हाला दिलं जाईल. पिडलेल्यांना त्यांच्या हक्काचं मिळेल. इयोब 36 की 38 मध्ये लिहिलेलं आहे. वचन घेऊन मागा, मिळेल. स्वर्गातनं ते मोकळं केलं जाईल. तुमचं हक्काचं कोणीच घेऊन घेऊ शकत नाही.
हालेलुया. वचन माहीत पाहिजे, तो अधिकार माहीत असला पाहिजे. तुम्ही मोकळं कराल, स्वर्गातनं मोकळं होईल. आमेन. याकोब 4:7 पहा. याकोब 4:7. James chapter 4 verse 7. इसलिए परमेश्वर के अधीन हो जाओ और शैतान का सामना करो, आमेन, तो वह तुम्हारे पास से भाग निकलेगा. हालेलुया. यास्तव देवाच्या अधीन असा. भयामध्ये, वचनामध्ये, आज्ञेमध्ये. आणि काय करा? सैतानाला आडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. हालेलुया. सैतानाला म्हणजेच काय करायचंय? आम्हाला त्याच्या विरुद्ध लढायचंय. त्याला हरवण्यासाठी आम्हाला येशूकडे प्रार्थना आणि विनंती नाही करायची आहे. प्रभू म्हणतो हा अधिकार मी तुला दिलाय. हालेलुया. हा अधिकार मी तुमच्या समोर ज्यावेळेला अशी गोष्ट येईल त्यावेळेला प्रभू याला काहीतरी कर, तो नाही, तुम्हाला देव म्हणतो अधिकार दिलाय. त्याला अडव, तू अडव म्हणतो तो. प्रभूने नाही म्हटलं मी त्याला अडवेन आणि मी तुझ्यापासून पळवून लावेन. तो अधिकार त्यानं आम्हाला दिलाय. हालेलुया. सैतानाला अडवा. आणि ते अडवण्यासाठी तुम्हाला माहित आहे एपिसमध्ये शस्त्रसामुग्री दिली आहे का? हां, प्रत्येक गोष्ट नाही वाचून दाखवत. वचन याच्यासाठीच माहीत पाहिजे. वचनाची काय घ्यायची? तलवार. ही तलवार कमी पडते, तिला धार लावायची पाहिजे. रोज धार लावावी लागते. म्हणून व्हॉट्सॲपवर पाठवतोय. किती जण धार लावतात मला माहिती नाही. हालेलुया. कारण ती तलवार घेऊनच आम्ही सैतानाला अडवू शकतो, नाहीतर नाही. शेवटचा अधिकार, सुवार्ता सांगण्याचा अधिकार. हालेलुया. बोला, कोणता अधिकार? सुवार्ता सांगण्याचा येशूनं आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे. पण आमचा देश आम्हाला आता अडवायला लागला आहे. हालेलुया. म्हणून 9 मधलं वचन जे वाचलं ना, हालेलुया, ते कितीही असले, कितीही बलवान असले तरी देव त्यांचा नाश करेल. मला माझं काम बंद करायचं. भले मी आता खुलेआम हॉस्पिटलमध्ये नाही जाणार, खुलेआम मी पत्रिका नाही वाटणार, पण तावडीत सापडलं तर सोडणार आहे का? हालेलुया. अजिबात नाही. अधिकार दिलाय देवानं. अरे तोच अधिकार माझ्या संविधानानं पण दिलाय. या माझ्या भारत देशाच्या संविधानामध्ये सुद्धा हा अधिकार आहे. प्रत्येक जण आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतो. हालेलुया. पण आम्ही तर धर्माचा नाही, आम्ही अनंत सार्वकालिक जीवनाचा प्रचार करतो. हालेलुया. आपण कुठल्या धर्माचा प्रचार करतो का? आम्ही लोकांना
सोडवण्याच्या गोष्टी सांगतो, आम्ही लोकांना शांतीच्या गोष्टी सांगतो, आम्ही लोकांना जीवनाच्या गोष्टी सांगतो. हालेलुया. मग तुमचा विश्वास असेल तर विश्वास ठेवा, नाहीतर नका ठेवू. हालेलुया. अरे कोणी इथे आलं म्हणजे त्याचं धर्म परिवर्तन होतं काय? त्यांना सांगा ना, मग तुम्ही पण आला, तुमचं पण परिवर्तन झालं, आता काय कराल? ते पण येतात ना. कोणीतरी आला म्हणून धर्म परिवर्तन झालं. इतकं सोपं असतं का? किती वर्ष आम्हाला करावे लागतात प्रयत्न, तेव्हा कुठे एक आत्मा वाचतो. आणि आम्ही धर्म नाही बदलत. हालेलुया. जे संविधानानं अधिकार दिला आहे त्यापेक्षा आम्ही म्हणून आमच्या बायबलने, आमच्या प्रभूनं, आमच्या देवानं सुद्धा आम्हाला अधिकार दिला आहे की आम्ही सुवार्ता सांगितली पाहिजे. हालेलुया. आणि वचन सगळ्यांना माहिती आहे की नाही माहिती आहे? कशामध्ये आहे? थोडेच लोकांना माहिती आहे. मत्ती 28 वचन 19 आणि 20. काही लोक मला आता घाबरायला लागलेत. मी वचन विचारायला लागलो ना. काय आहे तो अधिकार? 19व्या वचनात लिहिलंय. मैथ्यू 28 वर्स 19, इसलिए तुम जाओ, सब जातियों के लोगों को चेला बनाओ और उन्हें पिता और पुत्र और पवित्र आत्मा के नाम से बपतिस्मा दो और उन्हें सब बातें जो मैंने तुम्हें आज्ञा दी है मानना सिखाओ, और देखो मैं जगत के अंत तक सदा तुम्हारे संग हूँ. एक पिता, एक उत्तम गुरु हे त्याच्या शिष्यांना सांगतोय. हालेलुया. आणि शेवटची इच्छा, जा सर्व राष्ट्रांना शिष्य करा. जे काही मी तुम्हाला शिकवलं, म्हणून म्हटलं मगाशी, ते कपाटात ठेवायला दिलेलं त्याचा बिझनेस करायचा आहे. शिकवा, लोकांना शिकवा. आताची परिस्थितीकडे बघू नका. थोडे दिवस हे चालेल. हालेलुया. थोडे दिवस सैतानाला पण संधी देतो देव. ठीक आहे, कर, तुला जे काय करायचं आहे ते. नाही का योबासाठी सांगितलं नाही का? काय साक्ष आहे योबासाठी. देव साक्ष देतो. त्याच्यासारखा पवित्र भक्तिमान पुरुष तू पृथ्वीवर कुठे पाहिलास काय? हे चॅलेंज आहे सैतानाला. हालेलुया. बघायचं आहे तुला? चल, दिला मी तुला अधिकार. तसं आता सैतानाला अधिकार दिलाय. हालेलुया. आणि देव आता आमच्याकडे बघणार आहे. आम्ही अधिकार वापरतो की गप्प बसतो? हालेलुया. म्हणून हे दिवस आहे, ये जो दिन है, माफ करना मैं बीच में हिंदी बोलना भूल ही गया. ये जो दिन है ये ज़्यादा तैयारी के दिन है, हमारी परीक्षा के दिन है, जिसमें हमें डट कर खड़ा रहना है. हालेलुया. इसके बाद आने वाले जो दिन है ना, वो संजीवन लाने वाले दिन है, जो योएल भविष्यवक्ता ने कहा है वो इस धरती पर होगा. हालेलुया. आज तुमचं आमचं कोणी ऐकत नसेल, परंतु जी संजीवनाची लाट येईल ना, त्यावेळेला प्रत्येक जण ऐकेलच ऐकेल. पर्यायच ठेवणार नाही देव त्यांच्याशिवाय. हालेलुया. आणि हे संजीवन येण्याचे दिवस मी म्हणेन आपल्या देशात लवकरच येतील.
जर आपल्या देशात ही सुरुवात झाली आहे तर मी म्हणतो संजीवनाची पण ती लाट आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपले अधिकार असे मजबूत धरून ठेवा की येणाऱ्या दिवसात ती तुम्ही आपल्यामधून ख्रिस्ताला गाजवावं. आने वाले दिनों में हालेलुया. डरना मत. जो डर गया शैतान को डराने की ताकत प्रभु ने हमको दी है. हम उससे नहीं डरने वाले. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. या सर्व अधिकारांनी देवानं आम्हाला एक आशीर्वादित म्हणून उभं केलेलं आहे. आमेन. आणि आमच्या रोजच्या प्रार्थना, आमचं रोजचं वाचन, आमची रोजची भक्ती, रोजचं नेहमीचं एकमेकांना भेटणं, एकमेकांसाठी रदबदली करणं, एकमेकांचं ओझं वाहणं, यामुळे आपण स्वतःच नाही तर आपण अनेकांना बलवान करणार आहोत. हालेलुया. आणि प्रभूला म्हणूया, प्रभू कर, जे अधिकार दिले आहेस ते वापरण्याची ताकद आम्हाला दे, ज्ञान आणि बुद्धी आम्हाला दे, आत्म्याची भरपुरी आम्हाला दे. कराल सर्वजण प्रार्थना. आपण आपले मान लवू, डोळे बंद करू आणि प्रत्येक जण आपल्यासाठी, स्वतःसाठी प्रभू येशूकडे मागे